आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। केवळ 1.5 दिवसाच्या शाळेत शिकलेले परंतु आपल्या अलौकिक प्रतिभेने सरस्वतीची सेवा करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे साहित्य हे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या मूळ गावी वाटेगाव येथे 104व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोळमिसे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न आंबेडकर, वाटेगावचे सरपंच नंदा चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीबाई साठे तसेच नातू सचिन साठे आदी उपस्थित होते। ते पुढे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपली लेखणी ही समाजातील उपेक्षित, वंचितांच्या तसेच कामगारांच्या प्रश्नांसाठी वापरली। त्यांनी संपूर्ण जगाला समतेचा विचार दिला। तसेच वाटेगावच्या विकासासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे सांगितले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने वाटेगाव येथे आदर्श शैक्षणिक संकुल उभा राहावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले। तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची साहित्य निर्मिती ही वेदनेच्या आधारावर उभी होती। अण्णाभाऊ साठेंनी त्यांनी आपल्या लेखनाद्वारे शोषित समाजातील दैन्य, दुःख, दारिद्र्य यांचे वास्तव मांडले। तसेच शाहिरीद्वारे पोवाडा तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये समता आणि बंधुतेचा विचार घेऊन समाजाला पुढे जाता येईल असा विचार मांडला। प्रारंभी बार्टीचे व्यवस्थापक सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी बार्टीद्वारे सुमारे 10 कोटी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बार्टीतर्फे उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे फीत कापून उद्घाटन केले। याप्रसंगी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख, जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्षा श्रीमती नंदिनी आवाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।